अध्याय 2. सर्व उपदेश थोडक्यात. आत्मज्ञान आणि समत्वबुद्धी. खंड 5. गीतेची परिभाषा. बंधूंनो, मागच्या वेळेस आपण अर्जुनाचा विषादयोग पाहिला. अर्जुनासारखी रुजुता आणि हरिशरणता असली म्हणजे विषादाचाही योग बनतो. यालाच हृदयमंथन म्हणतात. मी गीतेच्या या भूमिकेला संकल्पकारांप्रमाणे अर्जुन विषादयोग असे विशिष्ट नाव न देता विषादयोग असे सर्वसामान्य नाव दिले आहे. कारण गीतेला अर्जुन केवळ एक निमित्त आहे. पंढरीच्या पांडुरंगाचा अवतार पुंडलिकासाठी झाला असे नाही. पुंडलिकाचे निमित्त करून तो आम्हा जडजीवांच्या उद्धारासाठी आज हजारो वर्षे उभा आहे हे आम्ही पाहतो. त्याप्रमाणेच गीतेची दया अर्जुनाच्या निमित्ताने झाली तरी ती आपणा सर्वांसाठी आहे. म्हणून गीतेच्या पहिल्या अध्यायाला विषादयोग हे सामान्य नामच शोभते. येथून गीतेचा वृक्ष वाढत वाढत शेवटच्या अध्यायातील प्रसाद योगरूप फळाला पोचणार आहे. ईश्वराची इच्छा असेल तर आपल्या या जेलच्या कारकिर्दीत आपणही तेथपर्यंत जाऊन पोहोचू. दुसऱ्या अध्यायापासून गीतेच्या शिकवणीस आरंभ झाला आणि आरंभीच भगवान जीवनाचे महासिद्धांत सांगत आहेत. ज्यावर जीवन उभारावयाचे ती जीवनाची मुख्य तत्वे आधी गळी उतरली म्हणजे पुढचा मार्ग सरळ होऊन जाईल अशी यात दृष्टी आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सांख्य बुद्धी या शब्दाचा अर्थ जीवनाचे मूलभूत सिद्धांत असा मी करीत आहे. हे मूळ सिद्धांत आता आपणाला पहावयाचे आहेत. पण तत्पूर्वी या सांख्य शब्दाच्या प्रसंगाने गीतेतील पारिभाषिक शब्दांच्या अर्थाविषयी थोडासा खुलासा करून घेणे बरे होईल. गीतेला जुने शास्त्रीय शब्द नवीन अर्थाने वापरण्याची सवय आहे. जुन्या शब्दावर नवीन अर्थाचे कलम करणे ही विचारक्रांतीची अहिंसक प्रक्रिया आहे. व्यासांचा या प्रक्रियेत हातखंडा आहे. त्यामुळे गीतेतील शब्दांना व्यापक सामर्थ्य येऊन गीता ताजी टवटवीत राहिली आणि अनेक विचारकांना त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे अनेक अर्थ घेता आले. हे सर्व अर्थ त्या त्या भूमिकेवरून योग्य असू शकतात आणि त्यांचा विरोध करण्याची गरज न पडता आपण स्वतंत्र अर्थ करू शकतो अशी माझी दृष्टी आहे. या संबंधाने उपनिषदात एक सुंदर गोष्ट आहे. एकदा देव, दानव आणि मानव प्रजापतीकडे उपदेशार्थ गेले. प्रजापतीने सर्वांना द हे एकच अक्षर दिले. देव म्हणाले, आम्ही देवकामी, भोगांना चटावलेले. आम्हाला द अक्षराने दमन करा असे प्रजापतीने शिकविले. दानव म्हणाले, आम्ही दानव क्रोधी, दयेला पारखे झालेले. आम्हाला द अक्षराने दया करा असे प्रजापतीने शिकविले. मानव म्हणाले, आम्ही मानव लोभी, संचयाच्या मागे लागलेले. आम्हाला द अक्षराने दान करा असे प्रजापतीने शिकविले. प्रजापतीने सर्वांचे अर्थ बरोबर मानले कारण सर्वांना स्वानुभवातून ते लाभले होते. गीतेतील परिभाषेचा अर्थ करताना उपनिषदातली ही गोष्ट आपण चित्तात बाळगावी. खंड 6. जीवन सिद्धांत. देहाने स्वधर्माचरण. दुसऱ्या अध्यायात जीवनाचे 3 महासिद्धांत मांडले आहेत. 1. आत्म्याची अमरता आणि अखंडता. 2. देहाची क्षुद्रता. 3. स्वधर्माची अबाध्यता. असे हे 3 सिद्धांत आहेत. यातील स्वधर्माचा सिद्धांत कर्तव्यरूप आहे आणि बाकीचे 2 ज्ञातव्य आहेत. स्वधर्माविषयी मी मागच्या खेपेला थोडेसे सांगितलेच होते. हा स्वधर्म आपणास निसर्गतःच प्राप्त होतो. स्वधर्म शोधावा लागत नाही. आपण आकाशातून पडलो व भूमीवर सावरलो असा काही प्रकार नाही. आपला जन्म होण्यापूर्वी हा समाज होता. आपले आईबाप होते, शेजारी होते. अशा या प्रवाहात आपण जन्मतो. ज्या आईबापांच्या पोटी मी जन्म घेतला त्यांची सेवा करण्याचा धर्म मला जन्मतःच मिळाला आहे. ज्या समाजात जन्मलो त्या समाजाची सेवा करण्याचा धर्म मला ओघानेच प्राप्त झाला आहे. आपल्या जन्माबरोबरच स्वधर्मही जन्मतो किंवा
तो आपल्या जन्माच्या आधीच आपल्यासाठी तयार असतो असेही म्हणता येईल, कारण तो आपल्या जन्माचा हेतू आहे. तो पार पाडण्यासाठी आपण जन्मलो आहोत. स्वधर्माला कोणी पत्नीची उपमा देतात आणि पत्नीचा संबंध ज्याप्रमाणे अविच्छेद्य मानला आहे त्याप्रमाणे स्वधर्माचा संबंध अविच्छेद्य आहे असे वर्णन करतात. मला ही उपमा गौण वाटते. मी स्वधर्माला आईची उपमा देतो. माझी आई मला या जन्मात निवडावयाची उरलेली नाही. ती आगाऊची सिद्ध आहे. ती कशीही असो, माझी टळू शकणार नाही. ही स्थिती स्वधर्माची आहे. आपणाला या जगात स्वधर्माशिवाय दुसरा कोणताही आश्रय नाही. स्वधर्माला टाळू पाहणे म्हणजे स्वलाच टाळू पाहण्यासारखे आत्मघातकीपणाचे आहे. स्वधर्माच्या आश्रयाने आपण पुढे जाऊ शकतो, म्हणून तो आश्रय कोणी कधीही सोडू नये. हा जीवनाचा एक मूलभूत सिद्धांत ठरतो. स्वधर्म हा इतका सहज प्राप्त आहे की माणसाच्या हातून सहज त्याचेच आचरण व्हावे, पण अनेक प्रकारच्या मोहांमुळे ते होत नाही अथवा फार मुश्किलीने होते, आणि झाले तरी त्यात विष कालवले जाते. स्वधर्माच्या मार्गात काटे पसरवणाऱ्या मोहाची बाह्य रूपे तर असंख्यच आहेत. तथापि त्यांचे विश्लेषण केले म्हणजे त्या सर्वांच्या मुळाशी जी एक मुख्य गोष्ट दिसून येते ती संकुचित आणि उथळ देहबुद्धी, मी आणि माझ्या शरीरसंबंधांची माणसे एवढीच माझी व्याप्ती. याच्या बाहेरचे सर्व परके अथवा दुश्मन अशी भेदाची भिंत ती उभी करते, आणि मी किंवा माझे म्हणून मानलेले जे त्यांचेही ती शरीरच पाहते. देहबुद्धीच्या या दुहेरी कोंडीत सापडून आपण तरतरेची डबकी निर्माण करू लागतो. बहुतेक सगळे याच कार्यक्रमात असतात. कोणाची डबकी लहान तर कोणाची मोठी, परंतु काही झाले तरी डबकी ती डबकीच. या शरीराच्या चामडी इतकीच त्यांची खोली. कोणी कुटुंबाभिमानाचे डबके करून राहतो, कोणी देशाभिमानाचे डबके करून राहतो. ब्राह्मण ब्राह्मणेतर डबकी, हिंदू मुसलमान डबकी, एक ना दोन, अनंत डबकी. जिकडे पाहाल तिकडे तीच ती. आपण या जेलमध्ये सुद्धा राजकीय कैदी व इतर कैदी अशी डबकी केलीच आहेत. याशिवाय आपणास जगवतच जसे नाही. परंतु याचा परिणाम काय होतो? परिणाम एकच, हीन विचारांचे जंतू आणि स्वधर्मरूप आरोग्याचा नाश. खंड 7. जीवन सिद्धांत. देहातीत आत्म्याचे भान. अशा स्थितीत स्वधर्मनिष्ठा एकाकी पुरी पडत नाही. तिच्यासाठी दुसरे 2 सिद्धांत जागृत ठेवावे लागतात. मी मरतुकडा देह नव्हे, देह केवळ वरचा क्षुद्र पापुद्रा आहे, हा एक सिद्धांत. मी कधीही न मरणारा अखंड आणि व्यापक आत्मा आहे, हा दुसरा सिद्धांत. हे दोन्ही मिळून एक पूर्ण तत्त्वज्ञान होते. हे तत्त्वज्ञान गीतेला इतके अगत्याचे वाटते की गीता त्याचेच आवाहन आधी करून स्वधर्माचा अवतार मागाहून करते. कोणी म्हणतात हे तत्त्वज्ञानाचे श्लोक प्रारंभीच कशाला? पण जर गीतेतल्या कोणत्या श्लोकांची जागा मुळीच बदलता येण्यासारखी नसेल तर ती या श्लोकांची, असे मला वाटते. एवढे तत्त्वज्ञान जर चित्तात ठसले तर स्वधर्म मुळीच जड जाणार नाही. इतकेच काय, स्वधर्माहून दुसरे काही करणे जड जाईल. आत्मतत्वाची अखंडता आणि देहाची क्षुद्रता या गोष्टी समजण्याला कठीण नाहीत, कारण त्या सत्य वस्तू आहेत. पण त्यांचा विचार केला पाहिजे, त्या वारंवार चित्तात घोळल्या पाहिजेत. या कातडीचे महत्त्व कमी करून आत्म्याला महत्त्व द्यावयास आपण शिकले पाहिजे. हा देह तर क्षणाक्षणाला बदलतो आहे. बाल्य, तारुण्य, जरा हे चक्र सर्वांच्या अनुभवाचे आहे. आधुनिक शास्त्रज्ञ तर सांगतात 7 वर्षात शरीर पार बदलून रक्ताचा जुना थेंबही शरीरात शिल्लक राहत नाही. 12 वर्षात जुने शरीर मरून जाते असे आपले पूर्वीचे लोक मानीत, आणि प्रायश्चित्ते, तपश्चर्या, अध्ययन इत्यादींच्या मुदती 12-12 वर्षांच्या राखेत. पुष्कळ वर्षांच्या वियोगानंतर मुलगा भेटला तर आई त्याला ओळखू शकली नाही
अशा गोष्टी आपण ऐकतो. असा हा प्रतिक्षणी बदलणारा, प्रतिक्षणी मरून राहिलेला देह, हे का तुझे रूप? रात्रंदिवस जेथे मलमूत्रांच्या मोऱ्या वाहत आहेत आणि तुझ्यासारखा खंबीर धुणारा भेटला असून ज्याचे अस्वच्छतेचे व्रत सुटतच नाही, तो का तू? तो अस्वच्छ, तू त्याला स्वच्छ करणारा. तो रोगी, तू त्याला औषध पाणी देणारा. तो 3.5 हात जागेत पडून राहिलेला, तू त्रिभुवन विहारी. तो नित्य परिवर्तनशील, तू त्याची परिवर्तने पाहणारा. तो मरणारा आणि तू त्याच्या मरणाचा व्यवस्थापक. इतका तुझा आणि त्याचा भेद स्पष्ट असताना तू संकुचित कसा बनतोस? देहसंबंध तेवढेच माझे काय म्हणतोस आणि देहाच्या मृत्यूबद्दल शोक तरी काय करतोस? भगवान विचारतात, देहाचा नाश ही का शोक करण्यासारखी गोष्ट आहे? देह तर वस्त्रासारखा आहे. जुना फाटतो म्हणून नवा घेता तरी येतो. एकच एक देह आत्म्याला कायमचा बिलगून असता तर आत्म्याची धडगत नव्हती. सारा विकास थांबता, आनंद लोपता, ज्ञानप्रभा मंदावते. म्हणून देहाचा नाश शोचनीय नव्हे. आत्म्याचा नाश होत असता तर ती फार शोचनीय गोष्ट झाली असती. पण तो तर अविनाशी आहे. आत्मा एक अखंड वाहता झरा आहे. त्यावर अनेक देह येतात आणि जातात. म्हणून देहाच्या नात्यात आणि गोत्यात सापडून शोक करणे किंवा हे माझे, हे परके असे तुकडे पाडणे अत्यंत गैर आहे. ब्रह्मांड एक सुंदर विणलेले सणंग आहे. लहान मूल कात्री हातात घेऊन सणंगाचे तुकडे करते, त्याप्रमाणे देहाएवढी कात्री घेऊन या विश्वात्म्याचे तुकडे करणे हा केवढा पोरकटपणा आणि केवढी ही हिंसा. खरोखर फार खेदाची गोष्ट आहे की ज्या भरतभूमीत ब्रह्मविद्या जन्मास आली त्याच या भूमीत लहान मोठ्या गटांचा आणि जातींचा नुसता बुजबुजाट दिसून येत आहे. आणि मरणाचा तर एवढा डर भरून राहिला आहे की तेवढा क्वचितच कोठे असेल. दीर्घकालीन पारतंत्र्याचा हा परिणाम आहे, यात शंका नाही. पण तो त्या पारतंत्र्याचे एक कारणही आहे, हे विसरून चालणार नाही. मरण हा तर शब्दही आम्हाला सहन होत नाही. मरणाचे नाव काढणे अभद्र वाटते. अगा मरहा बोलन साहती आणि मेलिया तरी रडती, असे ज्ञानदेवांना दुःखाने लिहावे लागले आहे. कोणी मेले तर काय ते रडणे आणि काय ते ओरडणे. आम्हाला ते जणू कर्तव्यच वाटते. रडणारे मजुरीने बोलावण्यापर्यंत मजल आहे. मरण जवळ आले तरी रोग्याला सांगत नाहीत. डॉक्टरने जरी सांगितले की हा वाचत नाही, तरी रोग्याला भ्रमात राखतील. डॉक्टरही स्पष्ट सांगायचा नाही आणि शेवटपर्यंत औषध घशात ओतीत राहायचा. सत्य सांगून, धीर देऊन ईश्वर स्मरणाकडे वळवतील तर किती उपकार होईल. पण ह्यांना धास्ती की धक्का लागून मडके आधीच फुटले तर. पण फुटायच्या आधी का मडके फुटायचे होते? आणि 2 तासांनी फुटायचे ते थोडे आधी फुटले म्हणून तरी काय झाले? याचा अर्थ आपण कठोर आणि प्रेमशून्य व्हावे असा नाही. पण देहासक्ती हे प्रेम नव्हे. उलट देहासक्ती दूर सारल्याशिवाय खऱ्या प्रेमाचा उदयच होत नाही. देहासक्ती जाईल तेव्हा देह हे सेवेचे साधन आहे ही गोष्ट कळेल आणि मग देहाला त्याची योग्य प्रतिष्ठाही लाभेल. परंतु आज देहाची पूजा हे आपण साध्य मानून राहिलो आहोत. स्वधर्माचरण हे साध्य आहे ही गोष्ट आपण विसरूनच गेलो आहोत. स्वधर्माचरणासाठी देहाला सांभाळले पाहिजे, त्याला खायला प्यायला दिले पाहिजे, परंतु जिभेचे चोचले पुरविण्याची गरज नाही. पळी श्रीखंडात बुडवा की पिठल्यात बुडवा, तिला सुखदुःख नाही. तसे जिभेचे व्हायला पाहिजे. तिला रसज्ञान हवे, पण सुखदुःख नको. शरीराचे भाडे शरीराला देऊन टाकले म्हणजे झाले. चरख्याकडून सूत कातवून घ्यायचे म्हणून त्याला तेल द्यायला हवे. तसे शरीरापासून काम घ्यायचे म्हणून त्यात कोळसा घालायचा,
अशा रीतीने देह वापरला म्हणजे तो मूळचा क्षुद्र असला तरी किमतीला चढू शकतो आणि त्याला प्रतिष्ठा लाभू शकते. पण देहाला साधन म्हणून न वापरता आम्ही त्या देहात बुडून आत्मसंकोच करून घेतो. त्यामुळे मूळचा क्षुद्र असलेला देह अधिकच क्षुद्र बनतो. म्हणून संत निकराने सांगतात, देह आणि देह संबंधे निंदावी, इतरे वंदावी श्वान सुकरे. अरे, देहाची आणि देहाशी ज्यांचा संबंध आला त्यांचीच नको तिन्ही त्रिकाळ पूजा करू. इतरांना ओळखायला शिक. संत आम्हाला अशा रीतीने व्यापक व्हावयास सांगत आहेत. आम्ही आपल्या आप्तेष्ट मित्रांशिवाय इतरांजवळ स्वतःचा आत्मा थोडा तरी घेऊन जातो का? जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, असे आम्ही करतो का? आमच्या आत्महंसाला या पिंजऱ्याच्या बाहेरची हवा दाखवितो का? माझ्या मानीव वर्तुळाला भेदून काल मी 10 नवे मित्र केले, आज 15 झाले, उद्या 50 होतील आणि असे करीत करीत एक दिवस सर्व विश्वच माझे आणि मी सर्व विश्वाचा असा अनुभव घेईन, असे येते का कधी मनात? आम्ही तुरुंगातून नातेवाईकांना पत्र पाठवितो. यात विशेष काय? पण तुरुंगातून सुटलेला एखादा नवीन मित्र, राजकीय कैदी नव्हे, चोर कैदी, त्याला पाठवाल का पत्र? आमचा आत्मा व्यापक होण्यासाठी तडफडत असतो. सर्व जगाला मिठी मारावी असे त्याला वाटत असते. परंतु आम्ही त्याला कोंडतो. आत्म्याला आम्ही कैद करून ठेवले आहे. आम्हाला त्याची स्फूर्तीच होत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त देहाचीच सेवा. या देहाची पुष्टी किती वाढली आणि किती विरघळली हाच विचार. दुसरा जणू आनंदच नाही. भोगाचा आणि स्वादाचा आनंद तर पशुही उपभोगतात. आता त्यागाचा आणि स्वाद तोडण्याचा आनंद बघशील की नाही? स्वतःला भूक असताना भरलेले ताट दुसऱ्या भुकेलेल्यास देण्यात काय आनंद असतो तो अनुभव. त्यातील गोडी चाख. आई जेव्हा मुलासाठी झिजते तेव्हा तिला ही गोडी अत्यल्प चाखायला मिळते. मनुष्य माझे म्हणून जे संकुचित वर्तुळ बनवीत असतो त्यात सुद्धा नकळत आत्मविकासाची गोडी चाखण्याचा उद्देश असतो. त्याने देहात गुंडाळलेला आत्मा थोडासा आणि थोडा वेळ बाहेर येतो. पण हे बाहेर येणे कसे? जसे जेलच्या कोठडीतल्या कैद्याचे कामानिमित्त जेलमधल्या अंगणात येणे. पण आत्म्याचे काम तेवढ्याने भागत नाही. आत्म्याला मुक्तानंद हवा आहे. सारांश 1. अधर्म आणि परधर्म या आडवाटा वर्जून साधकाने स्वधर्माचा सहज आणि सरळ मार्ग धरावा. स्वधर्माची कास कधीही सोडू नये. 2. देह क्षणभंगूर आहे हे लक्षात घेऊन तो स्वधर्मकारणी वापरावा आणि स्वधर्मकारणीच जरूर तेव्हा फेकून द्यावा. 3. आत्म्याच्या अखंडतेचे आणि व्यापकतेचे भान सतत जागृत राखून चित्तातून स्वपरभेद काढून टाकावा. हे जीवनाचे मुख्य सिद्धांत भगवान सांगत आहेत. ते आचरणात आणणारा मनुष्य एक दिवस नरदेहाचेनी साधने सच्चिदानंद पदवी घेणे हा अनुभव हस्तगत करील यात शंका नाही. खंड 8. दोहोंचा मेळ साधण्याची युक्ती, फलत्याग. भगवंतांनी जीवनाचे सिद्धांत सांगितले खरे, पण नुसते सिद्धांत सांगून कार्य पुरे होत नाही. गीतेतील हे सिद्धांत उपनिषदांतून आणि स्मृतींतून पूर्वी आलेलेच होते. गीतेने तेच पुन्हा मांडले यात गीतेची अपूर्वता नाही. हे सिद्धांत आचरणात कसे आणायचे हे सांगण्यात गीतेची अपूर्वता आहे. हा महाप्रश्न सोडविण्यात गीतेची कुशलता आहे. जीवनाचे सिद्धांत अंमलात आणण्याची जी हातोटी किंवा युक्ती तिलाच योग म्हणतात. सांख्य म्हणजे सिद्धांत किंवा शास्त्र आणि योग म्हणजे कला. योगिया साधली जीवनकळा म्हणून ज्ञानदेव ग्वाही देतच आहेत. गीता सांख्य व योग, शास्त्र व कला दोहोंनी परिपूर्ण आहे.
शास्त्र व कला दोहोंनी मिळून जीवन सौंदर्य खुलते. नुसते शास्त्र हवेत राहावयाचे. संगीताचे शास्त्र समजले तरी गळ्यातून संगीत प्रगट करण्याची कला साधल्याशिवाय नादब्रह्म सजावयाचे नाही. यासाठी भगवंतांनी सिद्धांताबरोबर त्याचा विनियोग शिकविणारी कलाही सांगितली आहे. कोणती बरे ही कला? देह तुच्छ मानून आत्म्याची अमरता आणि अखंडता लक्षात आणून स्वधर्म आचरण्याची कोणतीही कला. कर्म करणाऱ्यांची दुहेरी वृत्ती असते. आम्ही कर्म केले तर या कर्माचे फळ आम्ही अवश्य चाखणार, आमचा तो अधिकार आहे, ही एक वृत्ती. आणि उलट पक्षी आम्हाला फळ चाखायला मिळणार नसेल तर आम्ही कर्म करीतच नाही, ही दुसरी वृत्ती. गीता तिसरीच वृत्ती सांगते. गीता म्हणते, कर्म तर कराच, पण फळाचा अधिकार राखू नका. कर्म करणाऱ्याला फळाचा अधिकार आहे, पण तो तुमचा अधिकार स्वेच्छेने सोडून द्या. रजोगुण म्हणतो, घेईन तर फळासकट घेईन. तमोगुण म्हणतो, टाकीन तर कर्मासकट टाकीन. दोन्ही एकमेकांचे भाऊच आहेत. दोहोंच्या वर जाऊन शुद्ध सत्वगुणी व्हा. कर्म करून फळ सोडा आणि फळ सोडून कर्म करा. पुढे किंवा मागे कुठेच फलाशा ठेवू नका. फलाशा ठेवू नका असे सांगताना कर्म उत्कृष्ट झाले पाहिजे असे गीता बजावित आहे. सकाम पुरुषाच्या कर्मापेक्षा निष्काम पुरुषाचे कर्म अधिक चांगले झाले पाहिजे, ही अपेक्षा योग्यच आहे. कारण सकाम पुरुष फलासक्त असल्यामुळे फळाविषयीच्या स्वप्नचिंतनात त्याचा थोडा बहुत कालक्षय आणि शक्तिक्षय होणारच. परंतु फलेच्छारहित पुरुषाचा प्रत्येक क्षण आणि सर्व शक्ती कर्मातच उपयोजिली जाणार. नदीला सुटी नाही, वाऱ्याला विसावा नाही, सूर्याला सदैव जळणेच माहीत, त्याप्रमाणे निष्काम कर्त्याला सतत सेवाकर्मच माहीत. अशा निरंतर कर्मरत असणाऱ्या पुरुषाचे कर्म उत्कृष्ट होणार नाही तर कोणाचे होणार? शिवाय चित्ताचे समत्व हा एक मोठाच कुशल गुण आहे आणि तो तर निष्काम पुरुषाच्या मालकी हक्काचा आहे. एखादे अगदी बाह्य कारागिरीचे काम घेतले तरी त्यातही हस्तकौशल्याबरोबर चित्ताच्या समत्वाची जोड असली तर काम अधिकच सुंदर होणार, ही गोष्ट उघड आहे. बरे, सकाम आणि निष्काम पुरुषाच्या कर्मदृष्टीत जो फरक आहे तोही निष्काम पुरुषाच्या कर्माला अधिक अनुकूल आहे. सकाम पुरुष कर्माकडे स्वार्थी दृष्टीने पाहत असतो. माझेच कर्म आणि माझेच फळ, त्यामुळे कर्मात थोडे दुर्लक्ष झाले तरी त्याला तो नैतिक दोष वाटत नाही, फार तर व्यावहारिक दोष वाटतो. पण निष्काम पुरुषाची स्वकर्माविषयी नैतिक कर्तव्यबुद्धी असल्यामुळे यात यत्किंचित उणीव राहू नये याविषयी तो तीव्रतेने जपत असतो. म्हणूनही त्याचे कर्म अधिक निर्दोष राहील. कसेही पहा, फलत्याग हे अत्यंत कुशल आणि यशस्वी तत्व ठरते. म्हणून फलत्याग हा योग किंवा जीवनाची कला म्हणावयाची. निष्काम कर्माची गोष्ट बाजूला ठेवली तरी एरवीसुद्धा प्रत्यक्ष कर्मात जो आनंद आहे तो त्याच्या फळात नाही. स्वकर्म करीत असताना त्यात जी एक प्रकारची तन्मयता असते तो आनंदाचा झरा आहे. चित्रकाराला म्हणा, तू चित्र काढू नकोस, चित्र न काढण्याबद्दल तुला लागेल तो पैसा देऊ, तो ऐकणार नाही. शेतकऱ्याला म्हणा, तू शेतात जाऊ नकोस, गुरे चारू नकोस, मोठ हाकू नकोस, आम्ही तुला लागेल तेवढे धान्य देऊ. तो जर हाडाचा शेतकरी असेल तर त्याला हा सौदा पटणार नाही. शेतकरी सकाळी शेतात जातो, सूर्यनारायण त्याचे स्वागत करतो, पाखरे त्याच्यासाठी गाणी गातात, गाई वासरे सभोवती असतात, तो कौतुकाने त्यांना गुंजारतो, लावलेली झाडे बघतो. या सर्व कार्यात एक सात्विक आनंद आहे. हा आनंद हेच त्या कर्माचे मुख्य आणि खरे फळ आहे. त्या मानाने त्याचे बाह्य फळ अगदी गौण आहे. गीता जेव्हा मनुष्याची कर्मफलावरून दृष्टी खेचून घेते तेव्हा ती या युक्तीने त्याची कर्मातील तन्मयता शतगुणित करते. फलनिरपेक्ष पुरुषाची कर्मातील तन्मयता
समाधीच्या कोटीची असते. त्यामुळे त्याचा आनंद इतरांहून शतगुणित असतो. अशा दृष्टीने पाहिले म्हणजे निष्काम कर्म हे स्वतःच महान फळ आहे हे लक्षात येते. झाडाला फळे लागतात, परंतु फळाला आणखी कोणते फळ लागणार, असे ज्ञानदेवांनी ठीकच विचारले आहे. या देहाच्या वृक्षाला निष्काम स्वधर्माचरणासारखी सुंदर फळे लागल्यावर आणखी कोणत्या फळाची आणि का अपेक्षा राखावी? शेतकऱ्याने शेतात गहू पिकवून ते गहू विकून ज्वारीची भाकर का खावी? केळ्यांचा रसाळ मळा करून ती केळी विकून मिरच्या का खाव्या? अरे ती केळीच खा, पण लोकमताला हे कबूल नाही. केळी खाण्याचे भाग्य असून लोक मिरच्याच खात बसतील. गीता सांगते, असे करू नका. कर्मच खा, कर्मच प्या, कर्मच पचवा. कर्म करणे यातच सारे काही आले. मुलगा खेळण्याच्या आनंदासाठी खेळतो, त्यामुळे व्यायामाचे फळ त्याला सहजच मिळते. परंतु त्या फळाकडे त्याचे लक्ष नसते. त्याचा सर्व आनंद त्या खेळात असतो. खंड 9. फलत्यागाची 2 उदाहरणे. संतांनी आपल्या जीवनात हे दाखविले आहे. तुकारामांची भक्ती पाहून शिवाजी महाराजांना त्यांच्याविषयी फार आदर वाटे. एकदा त्यांनी तुकारामांकडे पालखी वगैरे पाठवून त्यांचे स्वागत आरंभिले. तुकारामांनाही आपल्या स्वागताची तयारी पाहून तीव्र दुःख झाले. त्यांनी आपल्या मनात विचार केला, हे का माझ्या भक्तीचे फळ? यासाठी का मी देवाची भक्ती करीत असतो? मानसन्मानाचे फळ हातावर ठेवून देव जणू आपणास दूर करू पाहत आहे, असे त्यांना भासले. ते म्हणाले, जाणोनी अंतर टाळीसील कर कर, तुझ लागली ही खोडी, पांडुरंगा बहुकुडी. देवा, ही तुझी खोड बरी नाही. तू असली चिरीमिरी देऊन मला घालवू पाहत असशील. याची ब्याद दारातून एकदाची जाऊ दे, असे मनात म्हणत असशील. परंतु मी कच्चा नाही. मी तुझे पाय घट्ट धरून बसेन. भक्ती हा भक्ताचा स्वधर्म आणि भक्तीला अवांतर फळांचे फाटे फुटू न देणे ही त्याची जीवनकला. पुंडलिकाचे चरित्र फलत्यागाचा याहूनही खोल आदर्श दाखविते. पुंडलिक आईबापांची सेवा करीत होता. त्या सेवेने प्रसन्न होऊन पांडुरंग त्याच्या भेटीस धावून आला. परंतु पांडुरंगाच्या नादी लागून हातातील सेवा सोडण्याचा त्याने इन्कार केला. ती आईबापांची सेवा म्हणजे त्याची जिव्हाळ्याची ईश्वरभक्ती होती. एखादा मुलगा इतरांस लुटून आईबापांस सुखवीत असेल किंवा एखादा देशसेवक अन्य देशांचा द्रोह करून स्वदेशाचा उत्कर्ष इच्छित असेल, तर त्या दोघांचीही ती भक्ती होणार नाही, आसक्ती होईल. पुंडलिक अशा आसक्तीत नव्हता. देवाची मूर्ती समोर उभी राहिली, तोच का तेवढा परमेश्वर? ते रूप दिसण्यापूर्वी सृष्टी का मढे होती? पुंडलिक देवाला म्हणाला, देवा, तू देव माझ्या भेटीसाठी आला आहेस हे मी ओळखले, पण मी ही सिद्धांत मानणारा आहे. तूच देव हे मी कबूल करीत नाही. तूही देव आहेस आणि हे आईबापही मला देव आहेत. त्यांच्या सेवेत असताना तुझ्याकडे मला लक्ष देता येत नाही, याबद्दल तू मला क्षमा कर. असे म्हणून त्याने एक वीट देवाला उभे राहण्यासाठी पुढे मांडली आणि स्वतः आपल्या सेवाकर्मात मग्न झाला. तुकाराम कौतुकाने आणि विनोदाने म्हणतात, कारे प्रेमे मातलासी, उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. पुंडलिकाने वापरलेला ही सिद्धांत फलत्यागाच्या युक्तीचे एक अंग आहे. फलत्यागी पुरुषाची कर्मसमाधी खोल, तशी वृत्ती व्यापक, उदार आणि सम असते. त्यामुळे तो नाना तत्त्वज्ञानांच्या जंजाळात सापडत नाही आणि स्वतःचे सोडित नाही. नान्यदस्तितिवादिनः, हेच आहे, दुसरे नाहीच, असा वाद तो घालत नाही. हेही आहे आणि तेही आहे, पण माझ्यापुरते हेच आहे, अशी त्याची नम्र आणि निश्चयी वृत्ती राहते. एकदा एका साधूकडे एक गृहस्थ गेला.
आणि त्याने विचारले, मोक्षासाठी का घर सोडावेच लागते? साधू म्हणाला, कोण म्हणतो? जनकासारख्यांनी राजवाड्यात राहून मोक्ष जोडला, मग तुलाच घर सोडण्याची गरज काय? पुढे दुसरा एक गृहस्थ आला आणि साधूला त्याने विचारले, महाराज, घर सोडल्याशिवाय मोक्ष मिळेल का हो? साधू म्हणाला, कोण म्हणतो? घरात राहून सुखासुखी मोक्ष मिळता, तर शुकासारख्यांनी गृहत्याग केला ते काय मूर्ख होते? पुढे त्या दोघा गृहस्थांची गाठ पडली व त्यांचे भांडण जुंपले. एक म्हणे साधूने घर सोडायला सांगितले, दुसरा म्हणाला घर सोडण्याची गरज नाही असे सांगितले. दोघे साधूकडे आले. साधू म्हणाला, दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. ज्याची जशी वृत्ती तसा त्याला मार्ग, आणि ज्याचा जसा प्रश्न तसे त्याला उत्तर. घर सोडण्याची गरज नाही हेही खरे, आणि घर सोडण्याची गरज आहे हेही खरे. ह्याचे नाव ही सिद्धांत. पुंडलिकाच्या उदाहरणावरून फलत्याग कोणती मजल गाठणारा आहे हे दिसून येते. तुकारामाला देवजी चिरीमिरी देव पाहत होता, त्यापेक्षा पुंडलिकाला देव केलेली चिरीमिरी अतिच मोहक समजली पाहिजे. पण तिलाही तो भुलला नाही. भुलता तर फशी पडता. एकदा साधन निश्चय झाला म्हणजे शेवटपर्यंत ते साधन आचरित राहिले पाहिजे. मध्यंतरी देवदर्शन का आडवे येईना, त्यासाठी साधन सोडण्याची गरज असता कामा नये. देह जर उरला आहे तर तो साधनासाठीच आहे. देवदर्शन हातचेच आहे, ते कोठे जाते? सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण? मनी भक्तीची आवडी, तीच पुरी करण्यासाठी हा जन्म आहे. माते संगोस्त्व कर्मणी या गीतावचनाचा अर्थ निष्काम कर्म करीत असता अकर्माची म्हणजे अंतिम कर्ममुक्तीची म्हणजे मोक्षाचीही वासना राखू नको, येतपर्यंत अपेक्षित आहे. वासनेतून सुटका हाच मोक्ष. मोक्षाला वासनेची काय गरज आहे? फलत्यागाने ही मजल गाठली म्हणजे जीवनकलेची पूर्णिमा साधली. खंड 10. आदर्श गुरुमूर्ती. शास्त्र सांगितले, कला सांगितली, तरी तेवढ्याने संपूर्ण चित्र डोळ्यांपुढे उभे राहत नाही. शास्त्र निर्गुण आहे, कला सगुण आहे, पण सगुणही साकार झाल्याशिवाय व्यक्त होत नाही. नुसते निर्गुण जसे हवेत राहते, तसे निराकार सगुणाचेही होऊ शकते. गुण ज्याच्या ठायी मूर्तिमंत झाला, त्या गुणीचे दर्शन हाच यावर उपाय आहे. म्हणून अर्जुन म्हणतो, देवा, जीवनाचे मुख्य सिद्धांत सांगितलेस, ते सिद्धांत आचरणात कसे आणावयाचे ती कलाही सांगितलीस, तरी मला स्पष्ट कल्पना येत नाही. मला आता चरित्र ऐकायला हवे आहे. सांख्यनिष्ठा ज्याच्या बुद्धीत स्थिर झाली आहे, फलत्यागरूप योग ज्याच्या जीवनात मुरला आहे, अशा पुरुषाची लक्षणे मला सांग. फलत्यागाची पूर्ण खोली दाखविणारा, कर्मसमाधीत मग्न झालेला, निश्चयाचा महामेरू, ज्याला स्थितप्रज्ञ म्हणावयाचे, तो बोलतो कसा, बसतो कसा, चालतो कसा, असे सर्व मला सांग. कशी असते ती मूर्ती, ती कशी ओळखावी? सांग देवा. ह्यासाठी भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी 18 श्लोकात स्थितप्रज्ञाचे गंभीर आणि उदात्त चरित्र वर्णिले आहे. या 18 श्लोकात गीतेच्या 18 अध्यायांचे जणू सारस साठविले आहे. स्थितप्रज्ञ गीतेची आदर्श मूर्ती आहे. तो शब्दही गीतेचा स्वतंत्र आहे. पुढे 5व्या अध्यायात जीवनमुक्ताचे, 12व्यात भक्ताचे, 14व्यात गुणातीताचे आणि 18व्यात ज्ञाननिष्ठाचे असेच वर्णन आले आहे. पण त्याहून स्थितप्रज्ञाचे वर्णन अधिक विस्ताराने आणि खुलासेवार केले आहे. त्यात सिद्ध लक्षणाबरोबर साधक लक्षणही दाखविले आहे. हजारो सत्याग्रही स्त्री पुरुष सायं प्रार्थनेमध्ये ही लक्षणे म्हणत असतात. प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात ती पोचविता आली तर किती आनंद होईल. पण आधी ती आपल्या हृदयात ठसतील, तेव्हा बाहेर सहजच पोचतील. रोज म्हटली जाणारी वस्तू यांत्रिक झाली तर चित्तात ठसण्याऐवजी
पुसली जायची. पण हा नित्यपाठाचा दोष नसून मनन नसल्याचा दोष आहे. नित्यपाठाबरोबर नित्य मनन आणि नित्य आत्मपरीक्षण आवश्यक आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर बुद्धीचा मनुष्य. हे तर त्याचे नावच सांगत आहे. पण संयमाशिवाय बुद्धी स्थिर कशी व्हावयाची? म्हणून स्थितप्रज्ञ संयममूर्ती वर्णिला आहे. बुद्धी आत्मनिष्ठ आणि अंतर्बाह्य इंद्रिये बुद्धीच्या हातात, हा संयमाचा अर्थ. स्थितप्रज्ञ सर्वेंद्रियांना लगाम घालून ती कर्मयोगात राबवितो. इंद्रियरूप बैलांकडून तो निष्काम स्वधर्माचरणाची शेती सुव्यवस्थित करून घेतो. त्याचा प्रत्येक श्वास तो परमार्थात खर्च करीत असतो. हा इंद्रिय संयम सोपा नाही. इंद्रिये अजिबात न वापरणे एकपरी सोपे होऊ शकेल. मौन, निराहार इत्यादी गोष्टी तितक्या जड नाहीत. उलट इंद्रिये स्वैर सोडणे तर सर्वांना साधतेच आहे. परंतु कासव ज्याप्रमाणे धोक्याच्या जागी अवयव संपूर्णपणे आत ओढून घेतो आणि बिनधोक्याच्या जागी ते वापरतो, त्याप्रमाणे विषयभोगांतून इंद्रिये आवरून घेणे आणि परमार्थ कार्यात त्यांचा योग्य उपयोग करणे, हा संयम बिकट आहे. त्यासाठी महान प्रयत्न पाहिजे, ज्ञानही पाहिजे. पण इतके करूनही तो सर्वदा नीट साधेलच असे नाही. मग काय निराश व्हावे? नाही, साधकाने निराश कधीच होऊ नये. त्याने आपली साधकाची सर्व युक्ती वापरून ती कमी पडेल तेथे भक्तीची जोड द्यावी. अशी फार मोलाची सूचना या स्थितप्रज्ञाच्या लक्षणात भगवंतांनी देऊन ठेवली आहे. ही सूचना अगदी मोजक्या शब्दात दिली आहे, पण भाराभार व्याख्यानांपेक्षा ती अधिक किमतीची आहे. कारण भक्तीची जेथे नेमकी गरज तेथेच ती उपस्थित केली आहे. स्थितप्रज्ञाच्या लक्षणांचे सविस्तर विवरण आज आपणाला येथे करावयाचे नाही. पण आपल्या सर्व साधनेत भक्तीची ही नेमकी जागा आपण विसरू नये म्हणून तिकडे लक्ष वेधून घेतले. पूर्ण स्थितप्रज्ञ या जगात कोण होऊन गेला ते हरीलाच माहीत. पण सेवापरायण स्थितप्रज्ञाचे उदाहरण म्हणून पुंडलिकाची मूर्ती नेहमी माझ्या डोळ्यांसमोर येत असते. ती मी मांडलीच आहे. झाले, स्थितप्रज्ञाची लक्षणे संपली आणि दुसरा अध्यायही समाप्त झाला. निर्गुण सांख्यबुद्धी अधिक सगुण योगबुद्धी अधिक साकार स्थितप्रज्ञ मिळून संपूर्ण जीवनशास्त्र. यातून फलित ब्रह्मनिर्वाण उर्फ मोक्ष. याशिवाय दुसरे काय असणार? रविवार 28 फेब्रुवारी 1932.